क्रूड ऑइल म्हणजे कच्चे तेल. तर या क्रूड ऑइलचा एक बॅरल असतो ना, त्या क्रूड ऑइलच्या एका बॅरलमध्ये टोटल असते ऑइल 159 लिटर. तर त्याला रिफायनरी प्रक्रिया केल्यानंतर त्यातून निर्मित होते 170, म्हणजे ते घट्ट ऑइल असते. ते ऑइलची बॅरल असताना क्रूड ऑइलचे ते घट्ट असते. त्याला रिफायनिंग म्हणजे थोडक्यात तुम्हाला थोडक्या भाषेत सांगतो. रिफायनिंग म्हणजे त्याला वितळल्यानंतर त्याची प्रक्रिया केल्यानंतर ते 159 लिटर जे ऑइल असणार क्रूड ऑइल त्याचे रूपांतर ते लिक्विडमध्ये 170 लिटर होते. तर या क्रूड ऑइल पासून तुम्हाला पटणार नाही अशा भरपूर अशा गोष्टी उत्पादित होतात, निर्मित होतात. उदाहरणार्थ पेट्रोल असू दे, डिझेल असू दे, कोरेशन असू दे, जेट फ्युल असू दे, तुमचं वॅक्सिन असू द्या तुम्हाला लावतात ते, रोड बनवण्यासाठी जे लागतात ते डांबर. हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कुठल्याही म्हणजे पेट्रोल किती लिटर निघते, डिझेल किती लिटर निघते, सर्व मी तुम्हाला डिटेल म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरिदास पवार. 300 ते 400 डिग्रीला त्याला वितळल्यानंतर म्हणजे त्याला प्रक्रिया केल्यानंतर पहिल्यांदा जो आपल्याला मिळतो एलपीजी गॅस, तो एलपीजी गॅस आहे ना 40° तापमान आल्यानंतर तो एलपीजी गॅस आपल्याला मिळतो. त्यापासून 170 लिटरच्या क्रूड ऑइलच्या बॅरल मधून आपल्याला तो एलपीजी गॅस आहे ना 8 ते 10 लिटर मिळतो. एलपीजी गॅसचा उपयोग तुम्हाला माहित आहे, घरगुती जेवण बनवण्यासाठी याला मुख्यत्वे करून उपयोग करतात. बाकीच्यासाठी पण उपयोग करतात, पण मुख्यत्वे करून आपण जेवण घरगुती बनवण्यासाठी. त्यानंतर 2 नंबरला आहे पेट्रोल. त्याला 40 ते 150 डिग्रीला आल्यानंतर त्या क्रूड ऑइलचा बॅरल त्यापासून मिळते आपल्याला पेट्रोल 72 ते 78 लिटर. त्याचा उपयोग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पेट्रोलचा उपयोग म्हणजे टू व्हीलर चालवण्यासाठी, फोर व्हीलर चालवण्यासाठी त्याचा जास्त करून उपयोग होत असतो. त्यानंतर 3 नंबरला आहे केरोसिन. उदाहरणार्थ थोडक्या भाषेत सांगत असतं तर रॉकेल. त्या कच्च्या तेलाला क्रूड ऑइलच्या बॅरेलला क्रूड ऑइलला 150 ते 200 डिग्री तापमान आल्यानंतर आपल्याला रॉकेल म्हणजे केरोसिन मिळते आपल्याला 15 ते 19 लिटर. तर त्याचा उपयोग पहिल्यांदा आपल्याला सर्वसामान्य माणसाला तो स्वस्त धान्य दुकानात मिळत होता, पण ते काही वर्षापासून तो बंद झालेला आहे. तर त्याचा उपयोग आता जेट फ्यूल म्हणजे आकाशाला गवसणी घालणाऱ्या विमानासाठी त्याचा इंधन म्हणून जास्त करून उपयोग होतो त्या केरोसिनचा म्हणजे रॉकेलचा. त्यानंतर आहे डिझेल. तर डिझेलला 250 डिग्रीला ते डिझेल मिळते. 250 डिग्री तापमान आल्यानंतर तर डिझेल मिळते 38 ते 46 लिटर आपल्याला डिझेल मिळते 170 लिटरच्या क्रूड ऑइलच्या एका बॅरल मध्ये प्रक्रिया केल्यानंतर. तर डिझेलचा तुम्हाला उपयोग माहित आहे, हेवी जे माल वाहतूक असतात ना, उदाहरणार्थ भारी ट्रक लोडर असतात, तर मोठ्या मोठ्या मशिनरी असतात ना, त्यासाठी इंधन म्हणून त्याचा म्हणजे इंजिनची पॉवर, इंजिनला ताकद येण्यासाठी हा डिझेलचा उपयोग होतो. त्यानंतर आहे हेवी ऑइल. त्याला 350 डिग्री तापमानाला ते हेवी ऑइल मिळते. तर त्याचा उपयोग असतो मोठमोठ्या समुद्रातले जहाज चालवण्यासाठी, त्याला इंधन म्हणून ते हेवी ऑइलचा वापर होतो. त्यानंतर शेवटचा प्रक्रिया आहे डांबर. पूर्ण झाल्यानंतर तो शेवटचा जो गाळ जो खाली राहिला असतो ना, तो डांबर आपण सगळ्याला माहितीच आहे. डांबरचा उपयोग कच्चा रोड जे असतात ना त्याला पक्का रोड करण्यासाठी त्या डांबरचा उपयोग होतो. तर थोडक्यात म्हणजे काय, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा एक उत्तम नमुना म्हणून याकडे पाहायला पाहिजे. तो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंटद्वारे सांगा.